श्री स्वामी समर्थ. लवकरच मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात होत आहे. आपण सगळेच जण मार्गशीर्ष महिन्याची अति आतुरतेने वाट पाहत असतो. मार्गशीर्ष महिन्यामध्ये महालक्ष्मीचं व्रत हे खूप प्रभावशाली मानलं जातं. तर प्रत्येक सुवासिनी स्त्रिया त्यासोबतच अगदी पुरुष किंवा कुमारिका देखील हे व्रत करतात. हे व्रत केल्याने सुख, शांती, ऐश्वर्य, समाधान प्राप्त होते. हे व्रत करत असताना आपण त्याबरोबरच काही उपाय आणि सेवा केल्या तर नक्कीच महालक्ष्मीची कृपा आपल्यावरती होईल. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 2 महत्त्वाचे उपाय सांगणार आहे. त्यासोबतच या दिवशी कोणत्या सेवा कराव्या जेणेकरून माता लक्ष्मीचं घरामध्ये आगमन होईल आणि घरामध्ये माता लक्ष्मी निरंतर वास करेल. तर याबद्दलचा संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला खूपच फायदेशीर ठरणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. चला तर मग वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार हा पूर्णपणे महालक्ष्मीला समर्पित असतो. जसं की आपण पवित्र श्रावण महिन्यामध्ये सोमवारचे उपवास करतो. पवित्र श्रावण महिन्यामध्ये आपण मांसाहार करत नाही. श्रावण महिन्यामध्ये जसं आपण भगवान भोलेनाथांची सेवा करतो त्याच प्रकारे मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपल्याला माता लक्ष्मीची सेवा करायची आहे. तसं तर गुरुवार हा दिवस आपल्या गुरुला तसेच भगवान विष्णूंना समर्पित असतो आणि जिथे भगवान विष्णू असतात तिथे माता लक्ष्मी ही असतेच असते. त्यासाठी आपण या गुरुवारी, मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करत असताना आपण आपलं घर हे अगदी नीटनेटकं आणि स्वच्छ ठेवावं. कारण की जिथे स्वच्छता आणि शांतता असते त्या घरामध्ये महालक्ष्मीची कृपा सदैव राहते. तर सकाळी आपण लवकर उठून, या दिवशी तुम्ही उपवास करा किंवा करू नका, या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून आपलं अंगण स्वच्छ करून घ्यायचं आहे. कारण की धुळीच्या स्वरूपात जी नकारात्मक ऊर्जा आपल्या अंगणामध्ये बसलेली असते तर त्यामुळे घरामध्ये निगेटिव्हिटी येऊ शकते. त्यासाठी आपलं अंगण हे पूर्णपणे स्वच्छ असावं. तुमचं गावाकडील अंगण असेल तर तुम्ही पाणी मारून सडा टाकू शकता किंवा तुम्ही शहरी भागामध्ये राहत असाल तर अशा प्रकारे पाण्याने तुम्ही स्वच्छ करून घेऊ शकता. त्या अगोदर तुम्ही झाडू मारून घ्यायचे, त्यानंतर तुम्ही पाण्याने स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला हळदीचं पाणी शिंपडायचं आहे. असं केल्याने आपले आर्थिक कामे मार्गी लागतात आणि जे पैशासंबंधी समस्या असतात त्या दूर होतात. त्यासाठी हळदीचं पाणी हे उंबरठ्यावरती आवर्जून शिंपडावे. त्याचबरोबर आपल्याला उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे. कारण की या दिवशी माता लक्ष्मीला आपण आपल्या घरामध्ये आमंत्रित करायचं आहे. माता लक्ष्मीला हळद ही खूप प्रिय आहे आणि या दिवशी आपल्याला हळदीचं लेपन उंबरठ्यावरती करायचं असतं. तर असंही आपण शुक्रवार आणि मंगळवार हळदीचं लेपन करत असो. पण त्याचबरोबर आपल्याला या दिवशी देखील व्रत करणार असाल तर त्या दिवशी देखील आपल्याला हळदीचं लेपन गुरुवारी करायचं आहे. आणि तुम्ही उपवास करा किंवा नाही करा तर तुम्हाला ह्या सेवा करायलाच पाहिजेत. कारण की मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीला समर्पित असतो आणि अशा ह्या शुभ दिनी आपण जर छोटे मोठे उपाय केले तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न राहते. हळदीचं लेपन करत असताना तुम्ही त्यामध्ये हळद, गोमूत्र आणि पाणी मिक्स करू शकता किंवा मी इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे हळद, 1 चमचा दही आणि 1 चमचा आपण तांदळाचं पीठ यामध्ये घातलेलं आहे. कारण की तांदळाचं पीठ, दही अशा पांढऱ्या वस्तूंचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो आणि शुक्र ग्रहाचा संबंध हा माता लक्ष्मीची असतो. आपला शुक्र ग्रह जर मजबूत असेल तर घरामध्ये धनधान्याची कधीही कमतरता भासत नाही. त्यासाठी आपण जे तांदळाचं पीठ आणि दही मिसळलं ते यासाठीच मिसळलं आणि हळदीमध्ये हे मिश्रण करून उंबरठ्यावरती लेपन केल्याने ते दिसायला खूप आकर्षक दिसतं. त्यासोबतच माता लक्ष्मी सुद्धा प्रभावित होते. तर यासाठी आपण असं उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपण थोडेसे तांदूळ पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवून त्यानंतर ते सकाळी वाटून त्याने आपण रांगोळी काढून घेतलेली आहे. तर पहिल्या काळामध्ये तांदळाच्या पिठाची रांगोळी काढली जात असते. कारण माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचं काम हे तांदळाचं असतं आणि त्यासाठी तांदळाच्या पिठाने आपण रांगोळी काढून घेतलेली आहे. थोड्या कोरड्या पिठाने देखील मी उंबरठ्यावरती रांगोळी काढून घेतलेली आहे. तुम्ही तांदळाच्या पिठाने काढा किंवा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही रांगोळीने देखील काढू शकता. परंतु तांदळाच्या पिठाने काढल्याने खूप सारा प्रभाव आपल्याला दिसून येतो. उंबरठ्याचं जसं आपण हळदीचं लेपन करून घेतलेलं आहे, सजवून घेतलेला आहे उंबरठा, त्यासोबतच उंबरठ्याची पूजा देखील आपल्याला करून घ्यायची आहे. उंबरठ्याला हळदी, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आहे आणि धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे. त्यासोबतच आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूंना दिवा लावून घ्यायचा आहे. तुम्हाला जर 2 दिवे लावणं शक्य नसेल तर तुम्ही डाव्या बाजूला 1 दिवा लावू शकता. परंतु शक्य असल्यास गुरुवारी आपल्याला उंबरठ्याच्या दोन्ही बाजूला 2 दिवे लावायचे आहेत.
मार्गशीर्ष गुरुवारी आपण महालक्ष्मीचे हे व्रत करत असतो। त्यासाठी आपण व्रत आणि उपवास करण्यासोबतच अशा काही सेवा केल्याने माता लक्ष्मी घरामध्ये निरंतर वास करते। उंबरठ्याला ओवाळून घेतल्यानंतर आपण उंबरठ्याच्या डाव्या बाजूला आपल्याला हळदीनं थोडंसं सारवून घ्यायचं आहे। त्यावरती अष्टदल कमल किंवा तुम्ही एखादी छोटीशी रांगोळी काढायची आहे आणि त्यावरती आपल्याला एक कलश ठेवायचा आहे। पाण्याने भरलेला कलश ठेवायचा, त्यामध्ये तुम्ही फूल टाकायचं आहे आणि या कलशाला देखील आपण ओवाळून घ्यायचं आहे। लक्ष्मी मातेच्या स्वागतासाठी आपल्याला पाण्याने भरलेला एक कलश उंबरठ्याच्या डाव्या बाजूला नक्की ठेवायचा आहे। त्यानंतर आपलं जे स्वयंपाकघर आहे ते आपण पूर्णपणे स्वच्छ करून घ्यायचं आहे। तर जिथे अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये धन आणि धान्याची कधीही कमतरता भासत नाही। त्यासोबतच अन्नपूर्णा मातेची सेवा केल्यामुळे आपल्या सौभाग्य देखील आपलं प्रबळ राहतं, आपल्याला सौभाग्य देखील अखंड सौभाग्य प्राप्त होतं। त्यासाठी आपण माता अन्नपूर्णेची देखील पूजा करून घ्यायचं आहे। तर जेव्हा आपण अन्नपूर्णेची पूजा करू तेव्हा चुलीवरती किंवा गॅसवरती तुम्ही काहीतरी अन्न शिजवायला ठेवा, गोडाचा पदार्थ शिजवायला ठेवा आणि त्यानंतर पेटत्या चुलीची आपण पूजा करून घ्यायची आहे। तर तुम्ही गॅसवरती किंवा स्टोववरती तुम्ही हळदीने स्वस्तिक काढायचे, म्हणजे हळदीमध्ये थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि त्या मिश्रणाने आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे या दिवशी। तर गुरुवारचा दिवस हा भगवान विष्णूंना समर्पित असतो। हळद ही भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि हळदीने आपण या दिवशी तुम्हाला मी 2 स्वस्तिक काढायला सांगणार आहे। तर हे काम केल्याने नक्कीच भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न राहील आणि माता लक्ष्मी ही ओढली जाईल। त्यासाठी तुम्हाला हे उपाय आवर्जून करायचे आहेत। तर ह्या ओल्या हळदीने आपण स्वस्तिक काढून घेतलेलं आहे। तर स्वस्तिक काढण्याची योग्य पद्धत तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे, त्याच पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। तर यानंतर आपण जे ओली हळद केली त्याने आपल्या कपाळावरती सुद्धा टिळा लावायचा आहे। असं केल्याने आपले आर्थिक प्रश्न सुटतात। त्यासाठी ओल्या हळदीमध्ये थोडंसा दूध मिक्स करून ती हळदीने आपण स्वस्तिक काढतो, त्याबरोबरच त्याच हळदीने आपल्याला स्वतःला देखील आपल्याला टिळा लावून घ्यायचा आहे। धूप दीप दाखवून आपण ओवाळून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला तुळशीची पूजा देखील या दिवशी आवर्जून करायची आहे। तर तुळशीची पूजा केल्याने घरातील दारिद्र्य दूर होतं, गरिबी दूर होते। त्यासाठी रोज तुम्ही तुळशीची पूजा करा। करत नसाल तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये तर देखील तुम्हाला आवर्जून तुळशीची पूजा करायची आहे, तुळशीमध्ये दिवा लावायचा आहे। तर दररोज तुम्हाला शक्य नसेल तर किमान मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तरी आपल्याला तुळशीसमोर दिवा लावायचा आहे, तुळशीची पूजा करायची आहे। तर तुम्ही सकाळी दिवा लावू शकता किंवा तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही सायंकाळी तरी दिवा लावू शकता। तुळशीचे पुढे थोडीशी का होईना रांगोळी काढायची। रांगोळी पांढरी कधीही ठेवू नये, रांगोळीमध्ये थोडे का होईना कलर भरावेत, नाही तर त्यावरती हळदी कुंकू तरी टाकावे। तर रांगोळीवरती हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहे, त्यानंतर तुळशीला देखील हळदी कुंकू अक्षता व्हायचे आहेत। तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीची पूजा करत असताना तुळशीला स्पर्श करू नये, त्यासाठी लांबूनच हळदी कुंकू व्हायचं आहे, पुष्प व्हायचं आहे आणि अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे। संध्याकाळी तुम्ही तुळशीमध्ये एक दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे, कारण की तुळशीमध्ये दिवा लावल्याने दारिद्र्य दूर होते आणि या दिवशी माता लक्ष्मीचा घरामध्ये वास असतो। त्यासाठी आपल्या घरामध्ये आपण आपलं घर हे सुशोभित आणि सुगंधित ठेवलं तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी वास करते। त्यासाठी घरामध्ये तुम्हाला धूप लावायचा आहे किंवा अगरबत्ती लावायची आहे। तर तुळशीमध्ये देखील अगरबत्ती लावायची आणि घरामध्ये देखील आपण धूप जाळायचा आहे। धूप लावल्यामुळे घरामध्ये जो काही धूर होतो त्यामुळे नकारात्मक ऊर्जा पूर्णपणे नाहीशी होते आणि घरामध्ये माता लक्ष्मी ही आकर्षित केली जाते। त्यासाठी तुम्हाला धूप हा आवर्जून लावायचा आहे। आपल्या घरात जी काही चांगल्या आणि वाईट गोष्टींचा प्रवेश होतो तो म्हणजे आपलं मुख्य प्रवेशद्वार। तर यातूनच आपल्या घरामध्ये चांगल्या आणि वाईट गोष्टी प्रवेश करत असतात। त्यासाठी मुख्य प्रवेशद्वार जर सुशोभित असेल तर अशा घरामध्ये माता लक्ष्मी नक्की प्रवेश करते आणि आपण या मुख्य प्रवेशद्वार स्वच्छ करून त्यावरती आपण हळदीने, जसं मी अगोदर सांगितलं होतं ओली हळद दूध टाकून करायची आहे, तर त्या हळदीने आपल्याला स्वस्तिक काढून घ्यायचं आहे। तर असं स्वस्तिक काढल्यामुळे घरामध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही आणि माता लक्ष्मी घरामध्ये आकर्षित केली जाते। त्यासाठी असं एक स्वस्तिक आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती नक्कीच काढायचं आहे। त्यानंतर स्वस्तिक काढल्यानंतर स्वस्तिकला हळदी कुंकू अक्षता पुष्प धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे। यानंतरचा तुम्हाला मी महत्त्वाचा उपाय या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगणार आहे, तो म्हणजे असा की तो उपाय तुम्ही कोणत्याही मार्गशीर्ष महिन्याच्या एका गुरुवारी करू शकता किंवा तुम्हाला जर एखाद्या गुरुवारी अडचण आली तर कोणत्याही गुरुवारी तुम्ही करू शकता। पहिल्या करा किंवा इतर 4ही गुरुवार केले तरी चालेल। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत 5 हळकुंड, 5 सुपाऱ्या, 5 कवड्या, त्यानंतर 1 रुपयाचं नाणं आणि 5 लवंगा,
लवंगाला जसं फूल असतं तसं लवंगाला फूल हवं, मोडक्या तुडक्या लवंगा घेऊ नयेत. तर अशा या वस्तू आपल्याला लागणार आहे. त्यानंतर लाल कापड आपल्याला लागणार आहे. लाल कापड घ्यायचं, त्या लाल कापडामध्ये या वस्तू आपल्याला ठेवायच्या आहेत आणि त्याची एक पोटली आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर ही पोटली बनवल्यानंतर आपण ते आपल्या तळहातावरती उजव्या हातावरती घ्यायची आहे. त्यासाठी आपण पहिल्यांदा त्यावरती हळदी कुंकू वाहून घेऊया आणि त्यानंतर त्याची पोटली बनवून घेऊया. त्यानंतर ही पोटली आपण उजव्या हातावरती घेऊन आपल्याला श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. तर एकदा तुम्ही श्री सुक्तमचं पठण करू शकता किंवा 11 वेळा तुम्हाला श्री सुक्तमचं पठण शक्य असेल तर करू शकता. तुम्ही व्हिडिओ यूट्यूबवरती लावून ऐकू शकता किंवा तुम्हाला वाचायला जमत असेल तर तुम्ही वाचू शकता. तर श्री सुक्तम आपल्याला एकदा म्हणायचं आहे. त्यानंतर ही पोटली आपल्याला प्रत्येक गुरुवारी आपल्या पूजेमध्ये ठेवायची आहे. तर प्रत्येक गुरुवारी पूजेमध्ये ठेवायचे. कोणत्याही एका गुरुवारी तुम्ही ही करू शकता आणि प्रत्येक गुरुवारी पूजे मांडणीमध्ये ही ठेवायची. पूजा मांडणी काढल्यानंतर तुम्ही ही पोटली आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवू शकता आणि संपूर्ण महिना झाल्यानंतर शेवटच्या गुरुवारी तुम्हाला ही पोटली आपल्या तिजोरीमध्ये ठेवायची आहे. असं केल्याने आर्थिक अडचणी बऱ्याच प्रमाणात दूर होतात. त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्कीच करून बघू शकता. तर यानंतरचा आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे, म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपल्याला घरामध्ये कापूर जाळायचा आहे. तर कापरासोबत आपल्याला 2 लवंगा जाळायच्या आहेत. तर माता लक्ष्मीला आकर्षित करण्याचा हा खूप प्रभावशाली उपाय आहे. त्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून पहा. तर कोणत्याही गुरुवारी किंवा प्रत्येक गुरुवारी तुम्ही हा उपाय करू शकता. तर हा उपाय करत असताना तुम्हाला एखादा मातीची वाटी किंवा पंती घ्यायची आहे. त्यामध्ये 2 कापूर ठेवायचे, त्यामध्ये 2 लवंगा टाकायच्या आहेत आणि हा कापूर संपेपर्यंत तुम्ही 99 मंत्राचा जप करायचा आहे किंवा तुमच्याकडे माळ असेल तर माळेने 108 वेळा तुम्ही जप करू शकता. जर तुम्हाला 108 वेळा जर जप करणं शक्य नसेल तर जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्ही हा जप करू शकता. 99 मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यानंतर माता लक्ष्मीकडे प्रार्थना करायची की आमच्या घरामध्ये नेहमी भरभराट होऊ दे, अशी तुमची जी काही इच्छा आहे, तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही माता लक्ष्मीला सांगायचेत. तर हे 2 उपाय खूप प्रभावशाली आहेत. तर नक्की करून पहा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, म्हणजे त्यांना देखील ह्या उपायांची खरंच मदत होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे सांगा. चॅनलवर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.